जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की एका कलिंगडमधून मी 2 रेसिपी दाखवते म्हणून. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वॉटरमेलन ज्यूस रेसिपी बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आईस्क्रीमची रेसिपी बघू. त्याच्यासाठी इथं अर्धा लिटर दूध घेतले. फुल फॅटवालं दूध आहे आणि 1 वाटी मी साईडला काढून घेतले. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घातले आणि ह्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. आणि इथं दुधाला उकळी आले. ह्याच्यामध्ये छोट्या वाटीनं वाटीभर साखर घालायचं आणि हे साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं. साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळली की बनवून घेतलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी थोडी थोडी त्याच्यामध्ये ॲड करून सतत त्याला हलवत मिक्स करून 20 मिनिटे हे मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं. आणि हे आईस्क्रीम मी पहिल्यांदाच ट्राय केली. खरंच खूप छान झाली होती. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झाले. तर हे मध्यम गॅसवर 20 मिनिट हे दूध शिजवून झाले. आता ह्याला थंड करायला बाजूला ठेवायचं. तर इथं मिक्सरच्या भांड्यात कट केलेलं वॉटरमेलन काढून घेतले आणि त्याच्यामध्ये छोट्या वाटीनं वाटीभर मिल्क पावडर ॲड केले. आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं. मिल्क पावडरनं म्हणजे वॉटरमेलनमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ना, त्याच्यामुळे ते मिल्क पावडरनं थोडंसं थिकनेस येतं. तर हे मिक्सरला फिरवलेलं वॉटरमेलन चाळणीतून व्यवस्थित गाळून घ्यायचं. आणि इकडं गॅसवर कढई गरम केले. त्याच्यामध्ये हे गाळून घेतलेलं मिश्रण काढून 20 मिनिट मध्यम गॅसवर ह्याला पण शिजवून घ्यायचं. अधूनमधून सतत हलवत राहायचं. आता ह्याच्यामध्ये वाटीभर साखर ॲड करून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड करायला बाजूला ठेवायचं. तर आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले आणि हे कॉर्नफ्लॉवरचं दूध पण थंड झाले. हे दोन्ही मिश्रण मी 2 भागात डिवाईड करून मिक्सरला फिरवून घेतले. तर हे फिरवलेलं मिश्रण मी आईस्क्रीम सेट करायला एका आईस्क्रीमच्या डब्यात काढले. आणि दुसरा बॅच माझ्याकडे हे आईस्क्रीम मोल्ड होतं, त्याच्यामध्ये मी काढून घेतले. आणि हे आईस्क्रीम सेट करायला मी 6 तास फ्रीजरमध्ये ठेवले होते. तर 6 तासानंतर बघू आपलं आईस्क्रीम सेट झाले का. आईस्क्रीम मोल्डवर मी थोडंसं थंड पाणी घातले जेणेकरून आईस्क्रीम इझिली निघते. हे बघा किती छान आपलं आईस्क्रीम सेट झाले. तर इकडे डब्यातलं आईस्क्रीम बघू, हे पण छान सेट झाले. ह्याला पण आईस्क्रीम बाउलमध्ये काढून आणि जे आपल्याला ड्रायफ्रूट आवडतात ते घालून एन्जॉय करायचं. तर मी टुटी फ्रुटी घातले. तर अशा पद्धतीनं तयार आहे वॉटरमेलन आईस्क्रीम.